हॅलो नमस्कार, वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर. तर आज आपण जो रेडीमेड ब्लाऊज आहे त्यावरती कसं गोलगळा करायचा आहे त्या व्हिडिओमधून सांगणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. बघा आता आपल्याला गोलगळा करायचा आहे. आपण आपल्या आवडीनुसार गळा टाकायचा आहे. आता इथं गळा रुंदी 2.5 टाकले आहे. आवडीनुसार गळा घेतलेला आहे. बघा तर मी इथं 8.5 इंचाचा गळा घेतलेला आहे. बघा त्यानंतर जे शोल्डर आहे ते 2.5 घेतलेला आहे. बघा चौकोन करून घेतलेला आहे. बघा आणि चौकोनापासून मी 1 इंचावरती. आता बघा तुम्हाला थोडा डीप नेक पाहिजे ना, आता तुम्ही खालच्या बाजूला थोडंसं समजा तर वरती गळा रुंदी 2.5 आहे तर तुम्ही खाली 2.25 करू शकता जर तुम्हाला डीप नेक हवा असेल तर. त्यानंतर आपल्या आवडीनुसार आपण आकार देऊन घ्यायचा आहे. आता हा रेडीमेड म्हणजे ब्लाऊजला अगोदरच वर्क काढला आहे तर बघायचं आहे कसं करायचं आहे. तर आता याचा गोलगळा आहे तो व्यवस्थित गोलगळा आला पाहिजे. त्यासाठी मी काय केलेलं आहे बघा, जो ब्लाऊज आहे तो सरळ ठेवून घेतला आहे आणि मधून एक टीप टाकून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता जो ब्लाऊज आहे हे बघा इथं अशी एक टीप टाकून घेतली वरच्या बाजूला, जेणेकरून गळ्याची जी रुंदी आहे ती थोडीशी कमी झाली. वरच्या बाजूलाच त्रिकोणमध्ये मारलेली आहे बघा. आणि त्यानंतर काय केलं आहे बघा तुम्ही बघू शकता. त्यानंतर जे मेन अस्तर होतं ते खाली मेन ब्लाऊज आहे ना वरती अस्तर ठेवलं आहे बघा. आता काय करायचं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. बघा एकदम सारखं तुम्ही जर असं जर रेडीमेड जर डिझाईन आले असेल तुम्ही ह्या पद्धतीनं पण गळा ॲडजस्ट करू शकता. जसा ब्लाऊजवरती जसा गळा आहे तसा तुम्ही गळा, समजा जर मटका गळा असेल तर मटका गळा, गोल गळा असेल तर गोल गळा. आता ह्या ठिकाणी मी गोल गळाच घेतला आहे बघा इथं बघू शकता. त्यानंतर एकदम ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर सगळ्या बाजूने आपला गळा पण गोल आला पाहिजे आणि दिसायला पण छान झालं पाहिजे. त्यामुळे सगळ्या बाजूने मी सारखं ठेवून ॲडजस्ट करून बघायचं आहे बघा. आणि त्यानंतर आपल्याकडे ज्या पिना असतात त्या पण लावून घ्यायच्या आहे आणि आपला जो गळा आहे तो सेंटरलाच आला पाहिजे. तर बघा जर रेडीमेड ब्लाऊजला डिझाईन आले तर मग आपल्याला समजत नाही कसं करायचं, तर या पद्धतीने तुम्ही करा. त्यानंतर हुका वगैरे लावून घ्या, व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्या. तुम्हाला सांगितलं गळा कसा छोटा करायचा, म्हणजे जे मेन फॅब्रिक आहे त्यावर ते अर्धी चून मारायचे आहेत, ते गळ्याची साईज थोडी कमी होते. ओके. त्यानंतर आपण बघा गोलगळा एकदा व्यवस्थित बघून घ्यायचा आहे पुन्हा आणि त्यानंतर आपण जिथं सेंटर आहे तिथं पिना लावून घ्यायच्या आहे. तुम्ही चॅनलला अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल करत सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला पण क्लिक करा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करत चला. ओके. त्यानंतर आपण आता सगळ्या बाजूला काय करणार आहोत, टाचण्या लावून घेणार आहोत. जे आहे टाचण्या लावल्याने काय होतं की आपलं जे गळा आहे म्हणजे मेन फॅब्रिक आणि अस्तर बाजूला होत नाही, त्यामुळे इथे आपल्याला लावून घ्यायचं आहे. ओके. त्यानंतर काय करायचं आहे, लावून घेतल्यानंतर आता आपण जसा गळ्याचा आकार आहे गोलगळ्यात तसं शिलाई करून घेणार आहोत. तर कस्टमरची डिमांड होती तर लेस वगैरे काहीच लावू नका, जसा रेडीमेड गळा आहे तसंच ठेवा. म्हणजे कधी कधी कस्टमरला पण वाटतं हाय डिझाईन तर मग कशाला, म्हणजे ब्लाऊजचे आहे तर कशाला लेस वगैरे नॉट वगैरे लावायची. इट्स ओके. त्यामुळं मी फक्त जो गळा आहे रेडीमेड गळा त्यावरती गोलगळा करून दिलेला आहे. तर कसा केला आहे तुम्ही पण बघा. चला आता आपण शिलाई करून घेणार आहोत. सॉरी. त्यानंतर आपण शिलाई करून घ्यायची आहे. बघा जशी कटिंगची पद्धत सोपी आहे तशी स्टिचिंगची पद्धत खूप सोपी आहे. या गळ्याची पूर्ण शिलाई पूर्ण मी कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ याला अपलोड केला आहे लाईव्हला, तुम्ही ते जाऊन बघा. आणि मी प्रत्येक ब्लाऊज शिवत असताना त्याचे सगळे पार्ट लाईव्हवरती व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवत असते. जे छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या यामध्ये क्लिअर केलेल्या जातात. त्यामुळे तुम्ही नक्की लाईव्हला जॉईन होत चला. आपली लाईव्ह दुपारी 2:30 ते 3 पासून ते 4 वाजेपर्यंत कधी पण असते. त्यामुळे तुम्ही
जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन बघायला भेटेल. त्यानंतर बघा आपण शिलाई करून घेतलेली आहे आणि गोलगळा पण शिलाई करून झाला आहे. तर बघा आता या ठिकाणी आपण पूर्ण गोलगळ्याला शिलाई करून झालेली आहे. त्यानंतर आपण एक्स्ट्रा पार्ट आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण छोटे छोटे कट मारून घेणार आहोत. खूप सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करा. बघा आपले डिझाईन पण सगळे आलेले आहे बघा आणि एकदम व्यवस्थित गोलगळा बसलेला आहे. त्यानंतर आपण छोटे कट मारणार आहोत, अस्तर पलटी करणार आहोत. छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे बघा, एकदम छोटे छोटे कट मारायचे आहे, जेणेकरून आपला जो गळा आहे तो व्यवस्थित फिनिशिंग सोबत रेडी होईल. त्यानंतर जर आपल्याला वाटलं थोडासा गळा खोल करायचा आहे आणि बाजूला डिस्टन्स आहे तर आपण थोडा खोल पण करू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त आपली जी डिझाईन आहे ती त्या गळ्या कटने झाली पाहिजे याची आपण काळजी घ्यायची आहे. खालचा आकार कुठपर्यंत येत आहे त्याची पण काळजी घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या कटिंग मध्ये वगैरे ती डिझाईन नाही गेली पाहिजे, एकदम सगळी डिझाईन आली पाहिजे. कारण कस्टमरची डिमांड असते जशी डिझाईन आहे ती कट नको व्हायला, जशी आहे तशीच ब्लाऊजला आली पाहिजे. त्यामुळे आपण तसंच करत आहोत. ओके, त्यानंतर छोटे छोटे कट मारले आहे. त्यानंतर मी अस्तर समोरासमोर अस्तर आणि मेन फॅब्रिक समोरासमोर ठेवून असे दाबटेप देऊन घ्यायचे, जेणेकरून आपली जी फिनिशिंग आहे ती एक नंबर येते. जेव्हा आपण पलटी मारतो तेव्हा ते अस्तर दिसत नाही. तुम्ही नक्की या पद्धतीने शिलाई करून घ्या बघा, तर खूप छान दिसत आहे. तर कस्टमरचा हा ब्लाऊज 36 साईजचा आहे, पण कस्टमरची जी ब्लाऊजची उंची आहे ती 12.5 ते 13.5 पर्यंत आहे. उंची खूप कमी आहे, त्यामुळं आपण ही डिझाईन पूर्ण आता वरती थोडीसं बाकी आहे ते आपण जेव्हा आपण पुढचा भाग जॉईन करू त्यामध्ये तो पार्ट जातो बघा. व्यवस्थित पार्ट वगैरे करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा सगळी डिझाईन आलेली आहे. तुम्ही नक्की असं असेल तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ शेअर पण करत चला. त्यानंतर आपण दाबटेप देऊन घ्यायचे बघा. तुम्हाला कसाही ब्लाऊज आला तर तो व्यवस्थित ॲडजस्ट करता आला पाहिजे. जशी पद्धत सांगितली आहे तसं केलं तरीही चालतं बघा. तर आता शक्यतो कलंजली पैठणी वगैरे आणि अशा पैठणी असतात त्यांच्यावरती अगोदरच ब्लाऊजवरती डिझाईन केलेले असते, त्यामुळे जेणेकरून आपल्याला तसं पण ब्लाऊज स्टिच करता आला पाहिजे. तुम्ही या पद्धतीने नक्की स्टेप फॉलो करा. अशा प्रकारे तुम्ही जर माझ्या पद्धतीनं जर गोलगळ्याचं जर कटिंग केलं आणि जे सांगितलं ते जर फॉलो केलं तर तुमचा पण ब्लाऊजचा जो गळा आहे तो व्यवस्थित बसणार आहे. तुम्ही कमेंटमध्ये सांगत चला तुम्हाला कटिंगचे व्हिडिओ पाहिजे नाही की असं ब्लाऊज डिझाईनचे, जेणेकरून मला पण तुम्हाला शेअर करता येईल. बघा किती छान गोलगळा रेडी झालेला आहे. त्यानंतर आपण चारही बाजूला शिलाई करून घेणार आहोत, एक्स्ट्रा पार्ट कट करणार आहोत आणि त्यानंतर टक्स कमरपट्टी वगैरे देऊन घेणार आहे. इथे कोणती नॉट लेस यूज करणार नाही आहे, कारण कस्टमरची तशी डिमांड आहे, फक्त त्यांना डिझाईन हवी आहे गळ्याची. तर आपल्याला बघा 14 इंच आहे, तर मग अर्धा इंच अजून खाली अर्धा इंच वरती जाईल, तर मग 13 इंच हा ब्लाऊज एकदम व्यवस्थित येईल बघा. तर काही कस्टमरला कमरपट्टीचं आवडते खाली लावायला, तर कारण हे कस्टमर भरपूर दिवसापासून आपल्याकडे आहे, त्यामुळे त्यांना सवय झालेली आहे कमरपट्टीची. तर आपण डायरेक्ट पण करू शकतो, पण डायरेक्ट कस्टमरला नाही आवडत, म्हणून आपण त्यांच्या डिमांडनुसार आपण केलं पाहिजे. इवन आपला जरी ब्लाऊज असेल तरी आपण कमरपट्टी लावत चला. तर एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे बघा. जशी कटिंगची पद्धत सोपी आहे स्टिचिंगची पद्धत पण खूप सोपी आहे. तुम्ही लाईव्हला जॉईंट होत चला. लाईव्हला छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या अपडेट केल्या जातात, सांगितल्या जातात. तुम्ही कमेंट सेक्शन ओपन असतं, त्यामुळे तिथल्या गोष्टी तिथं क्लिअर होतात. लाईव्ह नक्की जॉईन करत चला, जेणेकरून तुम्हाला ब्लाऊज शिवण्यासाठी अजून मदत होईल. तर हे बघा अशा प्रकारे आपला गोलगळा पण रेडी झालेला आहे. गोलगळा रेडी झालेला आहे, म्हणजे
वरच्या बाजूचा आणि बाजूनं शिलाई करून आता आपण टक्स टाकणार आहोत। टक्स टाकल्यानंतर कमरपट्टी टाकून घेणार आहोत बघा। तर कधी कधी काय होतं, जेव्हा आपण कॅमेरा अटॅच करतो तेव्हा छोट्याली मुलं असतात ते सारखं खालीवर करत असतात, म्हणजे हलवत असतात, त्यामुळं आपली जो 6.9चा रेशो पाहिजे तो 9.16 मध्ये झालेला आहे, त्यामुळं तुम्ही थोडं समजून घेत चला। तर बघा, तर मी तुम्हाला पूर्ण कटिंग दाखवली आहे आणि स्टिचिंग कसं करायचं ते पण सांगितलं आहे। त्यानंतर आता आपण टक्स टाकून घेणार आहोत बघा। खूप सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करा। ओके, त्यानंतर आपण शोल्डरच्या मधोमध करून आपण टक्स टाकून घेणार आहोत बघा। आता आपला गळा 5 असेल तर 5च्या साईड 5च्याच याच्यात टक्स टाकायचा आहे। आपला गळा 6चा असेल तर 6च्या टक्स, म्हणजे आपले जे टक्स आहे ते गळ्याच्या खालच्या बाजूचे सामने आले पाहिजे, जास्त डोकं नाही लावायचं। शोल्डरच्या मधोमध टक्स टाकायचे आहे बघा। टक्स टाकचा अर्धा किंवा पाऊण इंचाचा टक्स असावा। टक्स टाकताना डबल शिलाई घालावा। तर अशा प्रकारे आपला पूर्ण कमरपट्टी टक्स टाकून घेतलेले आहे मी या ब्लाऊजला, आणि आपला ब्लाऊज रेडी आहे। तर ब्लाऊजचा मी तुम्हाला फायनल लुक पण सांगते, कारण कमरपट्टी आणि टक्स तुम्हाला माहीत आहे कसे टाकायचे। प्रत्येक व्हिडिओमध्ये मी आवर्जून सांगत असते टक्स कसे टाकायचे, कमरपट्टी कशी लावायची। तर आजचा हा व्हिडिओ अशा पद्धतीनं होता, तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा। आणि थँक्स फॉर वॉचिंग एव्हरीवन, कारण तुम्ही इतके सपोर्ट करत आहे बघा। डिझाईन पण किती छान दिसत आहे, आणि जशी जेवढी डिझाईन होती तेवढीच आलेली आहे, म्हणजे डिझाईन अजिबात कट झालेली नाही आहे। पूर्ण डिझाईन जशी कस्टमरला हवी तशीच आलेली आहे, त्यामुळं तुम्ही कुठे कट विट न करता आपण रेग्युलर सारखी कटिंग करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर आपला जो अस्तरचा ब्लाऊजचा कपडा असतो तो थोडासा शोल्डरच्या बाजूने थोडी तिरकी टिप मारायची, म्हणजे ते 2 इंच अंतर कमी होतं। त्यानंतर आपण कमरपट्टी लावायची आहे बघा। तर अशा प्रकारे आपला हा गळा रेडी झालेला। तुम्ही 2.5 ते 3 इंचाची कमरपट्टी ते लावू शकतात। कमरपट्टी लावताना अजिबात खेचायची नाही, एकसारखी कमरपट्टी लावायची आहे। तर तुम्हाला जर ही आयडिया आपली ब्लाऊज शिवण्याची जर आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि अजून तुमच्याकडे काही आयडिया असेल तर ती पण कमेंटमध्ये शेअर करत चला। कोणते व्हिडिओ पाहिजे ते पण शेअर करत चला। तुम्हाला कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ पाहिजे की ब्लाऊज डिझाईनचे व्हिडिओ पाहिजे ते पण सांगत चला, जेणेकरून मला पण टाकता येईल। तर अशी आपली ही रेडीमेड डिझाईन असल्यावर ही पद्धत आहे ब्लाऊज स्टिच करण्याची। तुम्हाला ही पद्धत आवडली आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा। त्यानंतर बघा, आपण कमरपट्टी लावून झाल्यानंतर दाब टीप द्यायची आहे बघा। तर पूर्ण पद्धत कशी वाटली सांगा। आणि आपली पूर्ण ब्लाऊज या ठिकाणी पाठीमागचा पार्ट तयार करून झालेला आहे। त्यानंतर एक शिलाई द्यायची आहे, मागच्या बाजूने तुम्ही हात शिलाई पण घालू शकतात बघा। जशी कटिंगची पद्धत सोपी आहे तर स्टिचिंगची पद्धत पण खूप सोपी आहे। जास्तीत जास्त महिलांपर्यंत असे व्हिडिओ शेअर करत चला, कारण आता काल ह्या पैठणी खूप ट्रेंडिंगमध्ये अशा डिझाईन आहे, त्यामुळे तुम्ही नक्की असे तुमच्याकडे ब्लाऊज आला तर तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करू शकतात बघा। पूर्ण डिझाईन जशीच तशी आलेली आहे, कुठेच गेलेली नाही, आणि गोलगळा पण आलेला आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ ज्यांनी संपूर्ण बघितला त्यांचे मनापासून आभार। तर बघा, ब्लाऊजचा फायनल लुक असा आहे। तर बघा, गोलगळा पण आपला रेडी आहे। थँक्यू।